नमस्ते. आज आपण मुरमुऱ्यांचा चिवडा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. प्रथमतः आपण कढई घेतलेली आणि त्यामध्ये स्वच्छ करून घेतलेले मुरमुरे 2 मिनिटं अगदी भाजून घ्यायचे. म्हणजे ते कुरकुरीत होतील. अगदी 2च मिनिटं भाजायचे. गॅस अगदी सिम करायचा आहे. ते बाजूला काढले. त्याच्या कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेले. त्याच्यामध्ये आपल्याला प्रथमतः शेंगदाणे तळून घ्यायचे तेलामध्ये. खरपूस असे छान तळून घ्यायचे. कुरकुरीत करायचे आपल्याला शेंगदाणे. छान कलर आलेला आहे शेंगदाण्यांना. जास्त तळायचे नाही, अगदी कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला तळायचे. असा हा चिवडा आपल्याला संध्याकाळी चहा सोबत खाण्यासाठी खूप छान लागतो. आता हे शेंगदाणे तळून झाले ते बाजूला काढायचे आपल्याला. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये डाळी ज्या आहेत त्या देखील 2च मिनिटं आपल्याला थोडेसे तळायचे, जास्त तळायच्या नाही. ते सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचं. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा तेलामध्ये. तो पण छान जरा कुरकुरीत होऊ द्यायचा तेलामध्ये. बाजूला मी मिरची देखील कापून ठेवलेली आहे. बघा आपला कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे तेलामध्ये. छान परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्या मी कापून ठेवलेल्या आहेत. त्या देखील त्याच्यामध्ये मी टाकत आहे. त्या देखील छान तळून घ्यायच्यात आपल्याला तेलामध्ये. गॅस आपल्याला सिमच ठेवायचा, जास्त मोठा करायचा नाही. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर मी बाजूला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हळद, तांबडं तिखट, मीठ हे देखील त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण. प्रथमतः आपला कढीपत्ता, जे डाळी आपण तळून घेतले ते त्या परत त्याच्यामध्ये मी टाकते. शेंगदाणे देखील आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये. सगळं मिक्सअप करून घ्यायचं आपल्याला. आता आपण जे मसाले टाकणार आहोत, तांबडं तिखट, हळद आणि मीठ याच्यामध्ये आपण घालणार आहोत. म्हणजे पूर्ण शेंगदाणे आणि डाळी त्याला सर्व तिखट आणि मीठ वगैरे लागेल असं आपण मिक्सअप करत आहे. हा चिवडा खूप सुंदर होतो. त्यानंतर आपण मुरमुरे जे भाजून ठेवले ते त्याच्यामध्ये मिक्सअप करायचे आणि छान एकत्र करायचे. अशा रीतीने आपलं छान असं मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी मी पिठी साखर घातलेली. म्हणजे हा चिवडा लहान लेकरं देखील छान आवडीने खाऊ शकतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत असा चिवडा सर्वांना आवडतो. चहा सोबत खाण्यासाठी खूप छान लागतो. सर्वांनी नक्की तयार करून पहा, खाऊन पहा. खूप सुंदर असा चिवडा होतो.